हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे डायरीतलं सत्य. समीरा तिच्या आईच्या जुन्या कपाटात शोधाशोध करत होती. आईला गेले 3 वर्ष झाली होती, पण तिच्या आठवणी अजून घरभर पसरल्या होत्या. तिच्या हाताचा सुगंध असलेली साडी, तिचा हसरा फोटो आणि त्या लाकडी कपाटात ठेवलेली एक जुनी डायरी. त्या डायरीत आईचं सगळं आयुष्य होतं. तिचे विचार, तिचं दुःख, तिचं प्रेम. समीराने ती हातात घेतली आणि पानं चाळू लागली. पहिल्याच पानावर आईनं लिहिलं होतं, माझ्या मुलीसाठी. जेव्हा तू हे वाचशील तेव्हा मी या जगात नसेन, पण माझं आयुष्य आणि माझं सत्य या पानांमध्ये अजून जिवंत राहील. त्या दिवशी समीरा बराच वेळ रडली. तिला वाटलं ही आईची शेवटची आठवण आहे, पण खरी कहाणी तर दुसऱ्या दिवशी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरा पुन्हा डायरी उघडते आणि थबकते. कालपर्यंत शेवटचं पान रिकामं होतं, पण आज त्या पानावर नवीन ओळी लिहिलेल्या होत्या. आज माझ्या मुलीला कोणीतरी माझ्या मृत्यूचं सत्य सांगेल. समीराला धक्का बसतो. ती ओळी तिनं काल पाहिल्या नव्हत्या. ना तिने लिहिल्या होत्या, ना घरात दुसरं कोणी डायरीला हात लावतं. शब्द मात्र अगदी तिच्या आईच्या हस्ताक्षरात होते. हे शक्य आहे का, ती स्वतःलाच विचारते. कपाळावर घाम, हात थरथरतात. त्या दिवशी तिचा काका, आईचा बाबांचा भाऊ घरी आला होता. नेहमीप्रमाणे तो प्रेमानं वागला नाही. उलट आज त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र छाया होती. समीराने विचारलं, काका, आईच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय झालं होतं? काका काही क्षण शांत राहिला, मग नंतर म्हणाला, काही गोष्टी विचारल्याच नाहीत तेच बरं. त्यांच्या डोळ्यात अपराधाचं ओझं होतं आणि त्या रात्री तो पुन्हा दिसला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले. तुमच्या काकांनी आत्महत्या केली आहे, ते म्हणाले. समीराचं हृदय जोरात धडधडलं. आणि तेव्हा पोलिसांनी तिला एक पत्र दिलं, तिच्या नावाचं. काकांनी मृत्यूपूर्वी ते लिहिलं होतं, समीरा, मी तुझ्या आईचा अपराधी आहे. तुझी आई मेली नाही, तिला मी मारलं. अपघात झाला नव्हता, वाद झाला होता. तिनं माझ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार होती. मी घाबरलो आणि त्या रात्री तिला ढकलून दिलं. ती जिन्यातून पडली. मी स्वतःच त्या सगळ्याला अपघात म्हटलं. मला वाटलं सत्य कधी बाहेर येणार नाही, पण तुझ्या आईनं मरण्यापूर्वी ती डायरीमध्ये काहीतरी लिहिलं होतं. काही आत्म्याचं वचन, आणि कदाचित ती आजही तुझ्याशी संवाद साधते आहे. पत्र संपतं. समीरा निशब्द होते. त्या रात्री समीरा पुन्हा डायरीकडे गेली. डोळ्यात पाणी, हातात भीती. तिनं पानं चाळली आणि आता नवीन पान दिसलं. धन्यवाद माझ्या मुली. मग आता माझं सत्य जगासमोर आलं. आता मी शांत आहे. त्या क्षणी तिच्या खोलीत एक मंद सुगंध पसरला. तिच्या आईच्या परफ्यूमचा. जणू कुणीतरी तिच्या खांद्यावर हलका हात ठेवला. समीरा हसली. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू नव्हे, शांती वाहिली. पुढच्या आठवड्यात समीरानं तिच्या आईच्या नावानं एक ट्रस्ट सुरू केला, सत्याची ज्योत. त्याचं उद्दिष्ट होतं महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचं सत्य बोलायला धैर्य देणं. डायरी आता एका शोकेसमध्ये होती, पण ती दररोज नवीन पान दाखवत होती. ती शांत होती, कारण आईचं अपूर्ण राहिलेलं काम आता मुलगी पूर्ण करत होती. जीवनात काही प्रश्न काळाने मिटवले जात नाहीत, ते फक्त सत्यानं मुक्त होतात. समीरा आणि तिच्या आईच्या डायरीची कथा सांगते की कधीकधी मृत्यूपेक्षाही मोठं असतं सत्य सांगण्याचं धैर्य. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.